श्री स्वामी समर्थ. कधी कधी आयुष्यात असा काळ येतो जेव्हा मन पूर्णपणे थकून जातं, मार्ग दिसत नाही, आधार उरत नाही आणि भीती मनाला आतून खाऊ लागते. अशा वेळी लाखो स्वामी भक्तांच्या ओठांवर एक मंत्र आपोआप येतो, तारक मंत्र. हा मंत्र फक्त शब्द नाही तर मनाला धीर देणारी शक्ती आहे, विश्वास जागवणारा आधार आहे. आजच्या या विशेष मालिकेत आपण जाणून घेणार आहोत तारक मंत्राचा खरा अर्थ, त्याची ताकद, मंत्र कसा म्हणावा, किती वेळा म्हणावा आणि लाखो भक्त हा मंत्र इतक्या श्रद्धेने का म्हणतात. ही मालिका शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर तुम्हालाही श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चला आता सुरू करूया आजचा आध्यात्मिक प्रवास. तारक मंत्र म्हणजे काय? निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. हा मंत्र ऐकताच अनेक स्वामी भक्तांच्या मनात शांतता निर्माण होते. पण हा मंत्र इतका खास का मानला जातो? तारक म्हणजे तारणारा, संकटातून बाहेर काढणारा, भीतीतून धैर्याकडे घेऊन जाणारा. तारक मंत्र म्हणजे फक्त जप नाही, तो मनाला उभं करणारा आधार आहे. जेव्हा माणूस पूर्ण खचतो तेव्हा हा मंत्र त्याला पुन्हा आतून मजबूत करतो. मंत्राचा खरा परिणाम आधी मनावर होतो, कारण शांत मन योग्य निर्णय घेतं, मजबूत मन संकटांना सामोरं जातं आणि श्रद्धा माणसाला आशा देते. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, या एका ओळीत पूर्ण विश्वास दडलाय. म्हणजे जिथे श्रद्धा आहे तिथे माणूस पूर्णपणे एकटा राहत नाही. आज अनेक लोक तणावात, भीतीत, डिप्रेशनमध्ये, आर्थिक संकटात हा मंत्र ऐकतात, कारण हा मंत्र मन शांत करतो. हा मंत्र म्हणताना सर्वात महत्त्वाचं काय? श्रद्धा. फक्त वेगाने म्हणणं नाही तर प्रत्येक शब्द मनात उतरू देणं. काही भक्त 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा म्हणतात, पण संख्या नाही, भावना महत्त्वाची. जर वेळ कमी असेल तर एकदाही मनापासून म्हणा. काही लोक सकाळी म्हणतात, काही झोपण्यापूर्वी ऐकतात, कारण हा मंत्र मनाला स्थिर करतो. आजच्या धावपळीच्या आयुष्यात तारक मंत्र अनेकांसाठी मेडिटेशनसारखा झाला आहे. मोबाईल बाजूला ठेवून 2 मिनिटं डोळे बंद करून हा मंत्र ऐकला तरी मन हलकं वाटायला लागतं. म्हणून अनेक भक्त म्हणतात, तारक मंत्र म्हणजे फक्त शब्द नाही, तो जगण्याची ताकद आहे. तारक मंत्राचा खरा अर्थ: निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. तारक मंत्राची सुरुवातच मनाला धीर देणाऱ्या शब्दांनी होते, कारण माणसाच्या आयुष्यात सर्वात जास्त काय असतं? भीती. भविष्याची भीती, अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याचीही भीती आणि कधीकधी स्वतःवरचा विश्वास हरवण्याची भीती. म्हणूनच मंत्राची पहिली ओळ मनालाच संबोधते, कारण सगळं आधी मनात घडतं. मन हरलं तर माणूस हरतो, मन मजबूत राहिलं तर माणूस पुन्हा उभा राहतो. प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. या ओळीचा अर्थ खूप खोल आहे. याचा अर्थ असा नाही की आयुष्यात कधीच संकट येणार नाही, तर याचा अर्थ असा: संकट आलं तरी तू एकटा नाहीस. श्रद्धा माणसाला आतून ताकद देते. अनेक लोक विचारतात, तारक मंत्र म्हणल्याने नेमकं काय बदलतं? सर्वात पहिला बदल होतो विचारांमध्ये. जेव्हा मन सतत नकारात्मक विचारांनी भरलेलं असतं तेव्हा माणूस छोट्या गोष्टींनाही घाबरायला लागतो. पण जेव्हा तो रोज शांतपणे मंत्र ऐकतो किंवा म्हणतो तेव्हा मन हळूहळू स्थिर व्हायला लागतं. हा मंत्र माणसाला रियालिटीपासून दूर नेत नाही, तर रियालिटीला धैर्याने समोर जायची ताकद देतो. अतर्क अवधूत हे स्मर्तगामी या ओळीतील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेतला तर मंत्र आणखी जवळचा वाटतो. अतर्क म्हणजे बुद्धीच्या पलीकडचं. काही गोष्टी लॉजिकने समजत नाहीत, त्या फक्त अनुभवाव्या लागतात. अवधूत म्हणजे संसाराच्या बंधनापलीकडचं दिव्य अस्तित्व. आणि स्मर्तगामी म्हणजे मनापासून आठवण काढली की जवळ असल्यासारखं वाटणे. अनेक भक्त सांगतात, जेव्हा ते पूर्ण
एकटे पडले होते तेव्हा फक्त मंत्र म्हणल्याने त्यांना धीर मिळाला. कदाचित परिस्थिती लगेच बदलली नाही, पण मन बदलायला लागलं आणि मन बदललं की माणूस संकटाकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी या ओळीचा अर्थ फक्त चमत्कार नाही. याचा खरा अर्थ असा, जिथे माणूस पूर्ण हार मानतो तिथेही आशेचा एक मार्ग असू शकतो. तारक मंत्र आपल्याला सकारात्मक राहायला शिकवतो. म्हणून अनेक लोक इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी, ऑपरेशनआधी, टेन्शनमध्ये, प्रवासात, झोपण्यापूर्वी हा मंत्र नक्की म्हणतात, कारण त्यांना त्या शब्दांमध्ये आधार वाटतो. तारक मंत्र म्हणताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, घाई करू नका. प्रत्येक ओळ अनुभवण्याचा प्रयत्न करा. शांत श्वास घ्या आणि फक्त मनापासून म्हणा, कारण मंत्राचा खरा आवाज तोंडातून नाही तर श्रद्धेतून येतो. तारक मंत्र किती वेळा म्हणावा? अनेक स्वामी भक्तांच्या मनात एक प्रश्न नक्की येतो, तारक मंत्र किती वेळा म्हणावा? कोणी म्हणतं 11 वेळा, कोणी 21 वेळा, कोणी 108 वेळा. पण खरं सांगायचं झालं तर मंत्रामध्ये संख्या महत्त्वाची नाही, महत्त्वाची असते ती श्रद्धा. जर मन दुसरीकडे असेल आणि फक्त मोजणी सुरू असेल तर त्याचा फारसा उपयोग होत नाही. पण एकदाही मनापासून म्हटलं तर तो जप मनाला स्पर्श करून जातो. काही लोक सकाळी उठल्यावर मंत्र म्हणतात, कारण सकाळी वेळ शांत असते, मन ताजं असतं. त्यावेळी मंत्र म्हणल्याने दिवस सकारात्मक सुरू होतो. काही लोक रात्री झोपण्यापूर्वी ऐकतात, कारण दिवसभराचा ताण कमी व्हायला मदत होते. आणि काही लोक तर काम करतानाही मनातल्या मनात जप करत राहतात. हा मंत्र म्हणण्यासाठी खास जागा किंवा मोठी तयारी आवश्यक नाही. स्वच्छ मन आणि श्रद्धा पुरेशी आहे. तरीही काही गोष्टी पाळल्या तर मन अधिक शांत होतं. उदाहरणार्थ, सकाळी आंघोळीनंतर जप करणं, देवासमोर दिवा लावणं, मोबाईल बाजूला ठेवणं, काही मिनिटं शांत बसणं. या छोट्या गोष्टी वातावरण शांत करतात. काही भक्त माळ घेऊन जप करतात. 108 मण्यांची माळ पूर्ण झाली की त्यांना समाधान वाटतं. पण जर एखाद्याला वेळ नसेल तर त्याने कमी जप केला तरी चालतो, कारण स्वामी भक्तीत तुलना नसते. अनेक वेळा लोक विचारतात, एका दिवसात किती वेळा म्हणू? याचं उत्तर साधं आहे, जितक्या वेळा मनाला गरज वाटेल तितक्या वेळा म्हणा. कारण तारक मंत्र फक्त धार्मिक नियम नाही, तो मानसिक आधार आहे. कधी कधी माणूस बाहेरून खूप मजबूत दिसतो, पण आतून पूर्ण थकलेला असतो. अशा वेळी 2 मिनिटं डोळे बंद करून मंत्र ऐकलात तरी मन हलकं वाटायला लागतं. म्हणूनच अनेक भक्त प्रवासात इयरफोन्स लावून शांतपणे डोळे बंद करून तारक मंत्र ऐकतात. काही लोक म्हणतात, मंत्र म्हणताना अंगावर शहारे येतात. काहींना शांतता जाणवते, काहींना रडूही येतं, कारण प्रत्येकाची भावना वेगळी असते. मंत्राचा अनुभवही प्रत्येकासाठी वेगळा असतो. तारक मंत्र म्हणताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घाई करू नका. आजकाल अनेक लोक यूट्यूबवर स्पीडमध्ये मंत्र लावतात, पण मंत्र अनुभवायचा असेल तर शांतपणे ऐका. प्रत्येक ओळ मनात उतरू द्या. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, या ओळी ऐकताना माणसाला आयुष्याकडे वेगळ्या नजरेने पाहावंसं वाटतं. कारण हा मंत्र फक्त संकटासाठी नाही, तो मनाला स्थिर ठेवण्यासाठी आहे. काही भक्त रोज एकाच वेळी जप करतात, कारण त्यामुळे मनाची सवय तयार होते आणि हळूहळू मंत्र हा आयुष्याचा भाग बनायला लागतो. सुरुवातीला कदाचित मन लागत नाही, विचार येतात, लक्ष विचलित होतं, पण तरीही थांबू नका, कारण श्रद्धा हळूहळू वाढते. आणि एक दिवस असा येतो जेव्हा मंत्र फक्त कानात नाही तर मनात घुमायला लागतो. तारक मंत्र आणि मानसिक शांतता. आजच्या काळात सर्वात जास्त त्रास कशाचा आहे माहीत आहे? अस्वस्थ मनाचा. लोक बाहेरून हसतात पण आतून खूप थकलेले असतात. डोक्यात सतत विचार सुरू असतात. भविष्याची चिंता, पैशाची चिंता, नात्यांमधले तणाव, कामाचा प्रेशर आणि हळूहळू मन शांत राहायचंच विसरतं. अशा वेळी अनेक लोकांना तारक मंत्र मानसिक आधारासारखा वाटतो, कारण हा मंत्र मनाला हळूहळू शांत करायला मदत करतो. जेव्हा एखादा भक्त शांतपणे बसून मंत्र ऐकतो तेव्हा काही मिनिटांसाठी मनाची धावपळ कमी होते. आज फिजिओलॉजीमध्येही एक गोष्ट मान्य केली आहे की रिपीटेड पॉझिटिव्ह वर्ड्स आणि शांत आवाज मनावर परिणाम करतात. तारक मंत्रातही तेच आहे. प्रत्येक ओळ मनाला धीर देते. निशंक होई रे मना, ही ओळ ऐकताच मनाला जणू कोणी सांगतं, घाबरू नकोस,
म्हणून अनेक लोक एन्झायटीमध्ये, पॅनिकमध्ये, टेन्शनमध्ये हा मंत्र ऐकतात. काही लोकांना झोप येत नाही, डोक्यात सतत विचार सुरू असतात. अशा वेळी रात्री हलक्या आवाजात तारक मंत्र ऐकल्यावर मन शांत व्हायला लागतं. कारण मंत्र फक्त कानांवर नाही तर भावनांवर काम करतो. अनेक भक्त सांगतात मंत्र ऐकल्यावर मन हलकं वाटतं. काही जण म्हणतात राग कमी झाला, चिडचिड कमी झाली, निगेटिव्हिटी थॉट्स कमी झाले. हेच मंत्राचं खरं सामर्थ्य आहे. तो आधी मन बदलतो आणि मन बदललं की हळूहळू आयुष्याकडे पाहण्याची नजर बदलते. तारक मंत्र मेडिटेशनसारखीच उपयोगी पडतो. तुम्ही एकदा शांतपणे प्रयत्न करून पहा. सकाळी मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा, शांत श्वास घ्या आणि फक्त मंत्र ऐका. काही मिनिटांनी तुम्हाला स्वतःच फरक जाणवेल. कारण सतत धावणाऱ्या मनाला थोडा आधार मिळतो. आज अनेक तरुणही तारक मंत्र ऐकतात. पूर्वी लोकांना वाटायचं मंत्र म्हणजे फक्त मोठ्या लोकांसाठी. पण आता अनेक यंग लोक स्ट्रेसमध्ये हा मंत्र ऐकतात कारण त्यांना त्यात शांतता मिळते. काही लोक जिमला जाताना, म्युझिक ऐकताना, काही ड्रायव्हिंग करताना आणि काही लोक सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट म्हणजे तारक मंत्र लावतात. कारण दिवसाची सुरुवात शांत मनाने झाली तर संपूर्ण दिवस वेगळा वाटतो. तारक मंत्राची आणखी एक खास गोष्ट म्हणजे तो मनाला पॉझिटिव्ह बनवतो. जेव्हा माणूस सतत निगेटिव्ह विचार करतो तेव्हा त्याचा परिणाम शरीरावरही होतो. थकवा वाढतो, चिडचिड वाढते आणि कॉन्फिडन्स कमी होतं. पण जेव्हा मनाला रोज सकारात्मक शब्द ऐकायला मिळतात तेव्हा हळूहळू आत्मविश्वास वाढायला लागतो. म्हणून अनेक भक्त म्हणतात तारक मंत्राने आमच्या समस्या नाहीशा केल्या नाहीत, पण त्या समस्यांना सामोरे जाण्याची ताकद दिली. आणि कदाचित हाच त्या मंत्राचा सर्वात मोठा अर्थ असेल. म्हणूनच लाखो स्वामी भक्त आजही श्रद्धेने तारक मंत्र म्हणतात. कारण हा मंत्र फक्त शब्द नाही तर मनाला धीर देणारा आधार आहे. जेव्हा आयुष्यात भीती येते, जेव्हा मन खचतं, जेव्हा सगळं अवघड वाटायला लागतं तेव्हा फक्त शांतपणे डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. कदाचित परिस्थिती लगेच बदलणार नाही, पण स्वतःला सामोरं जाण्याची ताकद नक्की मिळेल. जर तुम्हालाही स्वामींवर श्रद्धा असेल तर रोज काही मिनिटं तारक मंत्र नक्की ऐका किंवा म्हणा. श्री स्वामी समर्थ.